तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर बसला आहात आणि कोणी काहीच बोलत नाही, तो सायलेन्स जेव्हा कम्फर्टेबल वाटायला लागतो त्यावेळेला मला वाटतं की ती साईन असते की यार तुम्ही जाऊ शकता पुढे. असं आम्हाला वाटलं. खरंच मनापासून ज्याच्याशी लग्न करायचे ती समोर आहे, ती इतकी सुंदर दिसते आहे, तर ती मोमेंट तुम्ही विसरूच नाही शकत. मी जशी निघाले तसं गाणं वाजायला लागलं चाहुल गुणाची आणि आता माझ्या अंगावर काटा आला आणि ती एक मोमेंट होती त्याची की मला दिसतोय वर सिद्धार्थ आणि आता झालं, आता लग्न होणार. मी प्रयत्न करेन की आपल्यात जर भांडणं झाली तर ती जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. आय विल नेव्हर गिव्ह अप ऑन. हाय मी सिद्धार्थ. हाय मी तितिक्षा. इट्स मज्जाच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि याच निमित्ताने मी तुमच्यासाठी एक गोड अशी जोडी घेऊन आली आहे. आणि तसंही त्यांच्या लग्नाला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालंय, पण त्यांचे फोटो व्हिडिओ बघून हे अजिबात वाटत नाही. चाहुल कुणाची असं म्हणत त्यांनी थेट लग्नाचीच बातमी दिली आणि त्याचमुळे आपल्याला तितिक्षा आणि सिद्धार्थ यांसारखी गोड जोडी भेटली. किती छान, म्हणजे किती छान तुम्ही आहात हे सांगते. पण काय सांगाल की कसं सुरू आहे हे तुमचं वैवाहिक जीवन? आहे खूप छान. आणि तू म्हणालीस खरंच खूप गोड बोललीस तू की असं वाटत नाही 1 वर्ष झालंय, पण आम्हालाही असं नाही वाटत. खरंच नाही वाटत लग्न झालंय असं नाही वाटत अजून. म्हणजे मे बी ती आमची मैत्री खूप जुनी असल्यामुळे मला असं वाटतं तसं वाटतच नाही. म्हणजे खरं तर 1 वर्ष पूर्ण झालं त्यावेळेला आम्ही असं बोलत होतो. मला आठवतं की 1 वर्ष झालं कळतंय का? 1 वर्ष झालं कळलंच नाही. पण मला वाटतं हे छान आहे की कळलं नाही 1 वर्ष निघून गेलं. तेच. पण 2024 तुमच्यासाठी खूप स्पेशल होता. लग्न झालं, मावशी झाली, घर झालं, जितकाच म्हणजे खूप जास्त आनंददायी होता असं म्हणायला हरकत नाही. काय सांगणार, तो एक प्रवास काय होता 2024चा एकंदरीत? तू म्हणालीस तसं म्हणजे सुरुवातच वर्षाची लग्नाने झाली आणि खूप मोठा निर्णय होता आम्हा दोघांसाठी. फॅमिली मागे लागली होती का तर तसं अजिबात नाहीये. त्यांनी आमच्यावरती सोडलं होतं. हा आमचा निर्णय होता सर्वस्वी की आता लग्न करूया. त्यामुळे एका खूप मोठ्या निर्णयाने आम्ही सुरुवात केली वर्षाची. आणि त्यानंतर जसं तू म्हणालीस की टुवर्ड्स दी एंड मी मावशी झाले. त्याचबरोबर आय थिंक JNU सुद्धा गेल्या वर्षीच झाला. सिद्धार्थचा पहिला हिंदी सिनेमा JNU हा सुद्धा 2024 मध्ये रिलीज झाला. त्यानंतर माझं युट्यूबचं सिल्वर बटन आलं 2024 मध्ये. नाशिकचं घर झालं 2024 मध्ये. तर खरंच खूप स्पेशल वर्ष होतं 2024. आणि ते सुद्धा वर्ष असं पटकन गेलं असंच वाटलं, पण खूप काही दिलं त्या वर्षाने आम्हाला आणि भरपूर आनंद दिलाय. आणि आय एम सो ग्लॅड की हे सगळे माइलस्टोन्स तू नोटीस केलेस की नवीन घर झालं वगैरे नाशिकचं. ते आई वडिलांचं म्हणजे सिद्धार्थचे आई बाबा, माझे सासू सासरे यांचं खूप मोठं स्वप्न होतं आणि त्यांनी ते असं जसं स्वप्न बघितलं होतं तसंच्या तसं त्यांनी ते सत्यात उतरवलंय. त्यामुळे आम्ही सगळेच खूप जास्त खुश आहोत. पण 2024 एवढं छान सरलं आणि आता 2025लाही खूप छान छान प्रोजेक्ट आलाय. देवमाणूस येतोय, एक तुझाही कोणता तरी नवीन प्रोजेक्ट येतोय असं तू सांगितलं होतं, ज्याची सुरू आहे असं सांगितलेलं. पण काय सांगणार, आता नवीन प्रोजेक्टला एक सुरुवात झाली मस्त. कारण आता देवमाणूस येते आहे, त्याच्यामध्ये एक खूपच वेगळं पात्र आहे माझं. मी असं कधीच नाही केलंय. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. कास्ट त्याची खूप छान आहे. त्यामुळे मी महेश सरांबरोबर रादर त्या सगळ्याच कास्ट बरोबर मी पहिल्यांदा काम करतोय. तेजस बरोबर मी पहिल्यांदा काम केलं. सो एक्स्ट्रीमली एक्सायटेड फॉर दॅट. आणि हिचाही एक म्हणजे आता ती सांगू शकणार नाही कदाचित, पण हिचाही तो प्रोजेक्ट येतोय तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. मी अजून एका फिल्मसाठी माझं शूट सुरू होतंय, मी ते सांगेन. पण असं छान गोष्टी चालू आहेत. सो काय फिलिंग ब्लेस्ड. ऍब्सोल्युटली. खूप छान. पण आता फॉर एव्हर विथ माय बेस्ट फ्रेंड हे कॅप्शन होतं जे खूप सुंदर होतं. ते कॅप्शन म्हणजे आम्ही पाहिलं, फोटोज पाहिले, सगळ्यांच्या खूप चांगले पसंतीस उतरले ते फोटो. कसं ठरलं, किती वर्षांचा तो प्रवास होता, काय सांगणार एकंदरीत सगळंच?
आमच्या मैत्रीचा प्रवास जास्त मोठा आहे. म्हणजे मे बी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल की आम्ही 2015 मध्ये जेव्हा पहिल्यांदा कन्यादान ही मालिका केली, असे हे कन्यादान, तेव्हा आमची पहिली भेट झाली. आणि तेव्हा आम्ही दोघंही स्ट्रगलर होतो असं म्हणायला हरकत नाही, चांगल्या कामाच्या शोधात होतो. तेव्हा मला ती मालिका मिळाली, मित्र आणि मैत्रिणीची भूमिका मिळाली, खूप छोटे छोटे रोल्स, त्यामुळे खूप कमी डायलॉग्स आणि त्यामुळे गप्पा मारायला भरपूर वेळ असा तो प्रवास सुरू झाला. मी ऐकलं हे छळायची ही तुला छळते अजून. आता काल आम्ही एक शूट केलंय. इट इज सो डिफिकल्ट. ह्याच्यासोबत शूट करणं आता अवघड झालंय, जस्ट बिकॉज इथे हे हसायचंच आहे, त्यामुळे हा इंटरव्ह्यू छान होऊ शकतो. अदरवाईज काय म्हणजे आम्ही सिरियल ज्या वेळेला तू अशी सवय राहा केली ना, तेव्हा आमच्या दोघांचेच खूप सीन्स असायचे. रादर त्या सिरियलमुळेच आमची मैत्री खूप छान झाली आणि खूप सीन्स असायचे. तेव्हा काय होतं, आपण एक 24 तास समज डे नाईट डे असं करत असू ना, ते एका पॉइंट नंतर आपलं डोकं काम करणं बंद होतं. तर ती एक साधारण सकाळची वेळ असते, तेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीवर हसू येऊ शकतो आणि लूप लागतो. तर तितिक्षाचं माझं ते खूप व्हायचं. एक सीन होता की म्हणजे हा जोक मला लोकांना कळणार नाही कदाचित की वाय इट इज फनी, पण ते त्या वेळेला खूप आम्हाला फनी वाटत होतं की फक्त आम्हाला एकमेकांकडे बघायचं होतं आणि आम्ही ते करूच शकत नव्हतो. आम्ही एकमेकांकडे बघितलं की आम्ही हसायचो. असे खूप किस्से होते. पण शूट मध्ये सुद्धा काल एक बेसिक शूट होता, पण एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही खूप ओळखता ना, तर त्याच्या चेहऱ्यावरची रेष स्लाइटली जरी हल्ली तर तुम्हाला कळतं की आता ह्याने हा सिरियसली करत नाहीये किंवा याला आता हसू येतंय. मग ह्याने कितीही कंट्रोल केलं आणि ह्याच्या चेहऱ्यावरती एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला अजिबात कळणार नाही की हा हसतोय, पण ते मला कळत होतं आणि माझ्याने शूटच होत नव्हतं. मी फक्त सॉरी म्हणत होते डीओपीजना की सॉरी, माझ्यामुळे शूट थांबलंय. आणि त्यांनाही असं वाटत होतं की हा बिचारा सिरियसली करतोय. दाढीमध्ये लपलं जातं. एक्झॅक्टली सिरियलला वापरायचं. हा खूप ते करायचा. हा एकतर असं दाढीवरनं हात फिरवायचा, तर अर्धा हसू तेव्हा कव्हर होऊन जायचं. मी काय करणार, तर मी कधी कधी असं रडायचा वगैरे प्रयत्न केलाय, पण ते कळायचं इव्हेंच्युअली. सो तशा पद्धतीने खरं तर असा एक अननोईंग त्रास दिलेला आहे, पण प्रॅक्टिकली मी याला कधी त्रास दिला नाहीये. आणि हे ह्याला वाटतं की मी त्याला चिडवायचे, अरे काय तू नाशिकून आलाय असं मला मी शूट साठी सकाळी नाशिकून यायचो, परत नाशिकला जायचो. आणि ही काय मुंबईची ना, ऍक्च्युअली मुंबई नाही, डोंबिवलीची मुंबईची नाही, डोंबिवली. पण आम्ही मस्करी चालायची, ती खूप खेचायची माझी, पण त्याच्यातूनच आमचं खूप छान मैत्री झाली. पण हेच पुढाकार ऐकलं की तू घेतलास, कसा विचार केलास तो? कारण की लग्नाचा विचार करणं, आपण खूप गोष्टींचा विचार करतो तेव्हा, किंवा समोरच्या व्यक्तीतली एक गोष्ट जी असते जी आपल्याला कुठेतरी ट्रिगर करून जाते की नाही हीच मुलगी मला हवी. प्रपोज केलास, कशा पद्धतीने झालं ते? काय झालं होतं माहितीये, लग्न ठरलं होतं आमचं की आपण लग्न करूयात, ह्या निर्णयापर्यंत आलो होतो. आमची अशी ऍक्सेस लव्ह स्टोरी नाही, जशी टिपिकल असतं ना, कोणीतरी भेटतं मग प्रपोज करतो, मग असं काहीच नाही झालं. आम्ही म्हणजे फारच आम्ही ती सिरियल केली, तू अशी सवयी राहा, त्यानंतर लॉकडाऊन झाला, तोपर्यंत असं काहीच नव्हतं. पण नंतर मला वाटतं की आम्ही परत भेटायला लागलो. हिची शाबाश मी तू फिल्म जेव्हा होती त्याची तयारी चालू होती, तेव्हा आम्ही परत भेटायला लागलो. आणि तसं म्हणजे कोणी कोणाला असं आय लव्ह यू किंवा असं बोललं नाही, म्हणजे खरंच खोटं वाटेल, पण इतकं ऑर्गॅनिकली झालं. एक गोष्ट जी तू म्हणालीस की का असं आम्हाला करावंसं वाटलं असेल, तर मला असं वाटलं की एक कंपॅनियनशिप असते ना, एक कम्फर्ट असतो एखाद्या व्यक्तीबरोबर, आणि कधी कधी ते खूप इझी वाटायला लागतं की हा या व्यक्तीबरोबर पुढचा प्रवास करायला हरकत नाही. खरंच की ते सगळं ज्या वेळेला आपण दोघं बसलेलो आहात, म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर बसला आहात आणि कोणी काहीच बोलत नाही, तो सायलेन्स जेव्हा कम्फर्टेबल वाटायला लागतो, त्यावेळेला मला वाटतं की ती साईन असते की यार तुम्ही जाऊ शकता पुढे. असं आम्हाला वाटलं त्यावेळेला, आणि आमचं ठरलं होतं की चला बा आता करू. पण असं प्रपोज झालेलं नव्हतं, आणि ते मला करायचं होतं की, कारण मला असं वाटतं प्रत्येक मुलीची इच्छा असते की असं प्रपोज करावं. मलाही असं होतं की काहीतरी मेमोरेबल झालं पाहिजे. सो म्हणून मग मी ते एक प्लॅन केला, तो एक सरप्राईज प्लॅन केलं. बरं, त्या सरप्राईजची तिला काय अशी हे वाटू नये, म्हणजे तिला डाऊट येऊ नये म्हणून त्याच्या आधी एक मिनी प्रपोज घरी केलं. म्हणजे ती किडाच आपण मारून टाकू, झालं प्रपोज आपलं. आणि मग ते
पण ते फारच म्हणजे सगळं जुळून आलं खूप छान, जसं डोक्यात होतं तसं ते झालं. आणि ज्या दिवशी झालं त्या दिवशी पण आम्हाला तुला माहिती होतं ना खरंच. मी म्हटलं अरे मला खरंच माहिती नाही, मला अजिबात अंदाज नव्हता. कारण म्हणजे आम्ही एकत्र राहायचो त्या आधी जवळपास वर्षभर लग्नाआधी, आणि एकत्र राहून सुद्धा एवढं मोठं प्लॅनिंग करणं, म्हणजे अख्खं एक शूट मॅनेज करणं, आणि त्यात मला फेक कॉल्स करवणं की एका प्रोडक्शन कडनं, हे सगळं त्याने माझ्याच सोबत राहून, म्हणजे माझं असं व्हायचं की आपण दिवसभर एकत्र तर असतो, तू हे कधी केलं, हे माझं झालं होतं. आणि त्याने ते सगळं मॅनेज केलं. एवढंच नाही तर ज्या दिवशी प्रपोज केलं त्याने, तर तो जो सेट आहे तो लांब आहे इथून फार. तर आदल्या दिवशी जेव्हा मी शूटला गेले होते, हा माझ्याशी दिवसभर बोलत होता, काय नाही घरी आहे, टाइमपास करतोय, आराम करतोय वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या दिवशी तो त्या लांबच्या सेटवर जाऊन रेकी वगैरे करून आला होता, आणि हेही मला माहिती नाही. म्हणजे मी किती ढ आहे हे एक, आणि हा किती हुशार आहे, आणि याने इतकं स्मार्टली केलं. तरी इतकं ट्रिकी होतं की म्हणजे तिने फक्त मागे बघितलं असतं तरी पचका झाला असता, इतकं ते ट्रिकी होतं. सो ते कसं तिला ते आम्ही त्या पद्धतीने सीन्स प्लॅन केले. काय पद्धत होती किंवा काय होता तो मोमेंट ते प्रेक्षकांना जाणून म्हणजे मी तिला तू सांग. ओके, सो मी सुरुवातीपासून सांगते की मला एक दिवशी फोन आला की एक व्हिडिओ सॉन्ग करायचा आहे, तर तू इंटरेस्टेड आहेस का. आणि लग्नाच्या जस्ट 1-1.5 महिना आधी हा फोन आला होता मला. तर मी म्हटलं किती दिवसांचं शूट, म्हणे एका दिवसात शूट आटपेल, रादर अर्धाच दिवस लागेल. तर मी म्हटलं ओके, मला तुम्ही गाणं पाठवता का. मग त्यांनी मला एक गाणं पाठवलं, जे गोड गाणं होतं फार. मी ह्याला ऐकवलं, तर हा मला म्हणे तूच सांग ना तुला कसं वाटतंय. मी म्हटलं मला छान वाटतं. याला ऐकायचं होतं की मला आवडलंय का गाणं. तर मी म्हटलं की चांगलं वाटतंय मला, करू का. तर तो म्हणाला हा कर, बघ बजेटचं वगैरे बोल. मग नेक्स्ट डे मला पुन्हा फोन येतो त्या प्रोडक्शन मधनं, तुम्ही काय आवडलं का गाणं. म्हटलं हो आवडलं. मग बजेटचं काय. मग मी एक म्हणजे सांगितलं एवढे एवढे घेईन. तर ते म्हणाले हा चालेल. मी म्हटलं हा माझी टीम असेल. हा चालेल. सगळे बजेट अप्रूव्ड, म्हणजे कुठेच खासगीच नाही. मी म्हटलं अरे एकदम भारी प्रोडक्शन हाऊस दिसतंय. तर त्यात तो म्हणाला कोण आहे डिरेक्टर. तर मी नाव सांगितलं. तो म्हणे अरे हा तर माझा मित्र आहे, हो ना, माझा मित्र आहे, तो छान शूट करेल. जय कुलकर्णी. मस्त मस्त छान मस्त करा. ठरली मित्र आहे तर मग मला का नाही घेतलं. मग त्याला विचार म्हटलं, मी थांब त्याला फोन करतो की मला का नाही घेते. हा माझं कपल स्टोरी आहे. मी म्हटलं की मी केलं पाहिजे, सगळं ठरलेलं होतं. मग मी त्याला फोन केला का रे मला का नाही घेते. मग तेव्हा माझी सिरियल चालू नव्हती. मग मी त्याने तिकडून सांगितलं अरे ज्यांचे आता ऑनगोईंग सिरियल आहे तसंच घ्यायचं आहे. मग म्हटलं अरे करण माझा मित्र आहे त्याला घे, कारण मला ते सगळं घडवून आणायचं होतं. आणि करणला पूर्ण प्लॅन माहिती होता, सगळ्यांना माहिती होतं, फक्त तिला घ्यायचं मला माहिती ना. तर मला सांगितलं अच्छा करण बेंद्रे म्हणून ऍक्टर आहे, तर त्याचं कास्टिंग झालंय, तर तुम्ही दोघं. मी एकदम खुश, अरे सिद्धू करणचं कास्टिंग झालं, किती छान. आता आम्ही इतकं लांब सेट आहे पण आम्ही एकत्र जाऊ वगैरे वगैरे, काही टेन्शन नाही. आदल्या रात्री करण राहायला आला घरी. करणची बायको निकिता सुद्धा राहायला आली. आम्ही छान जेवलो वगैरे. आमचं ठरलं उद्या सकाळी मी आणि करण एकत्र निघणार शूटला. आणि आम्ही तसं निघालो. हे पाठोपाठ 1 तासात निघाले. म्हणजे आम्ही 5ला निघालो, हे काहीतरी 5:45-6ला हे लोक निघाले. आणि मला काही गंध नाही. मला वाटलं झोपलाय बिचारा घरी. मग मी गेले. मी म्हटलं काय एक्झॅक्टली शूट आहे. मी मेकअपला वगैरे बसले. मग ते म्हणे काही नाही, तू थ्रू आउट द सॉन्ग तुला कोणाची तरी चाहूल लागली की कोणीतरी येते कोणीतरी येते कोणीतरी येतंय, आणि मग फायनली तू एका ठिकाणी पोहोचतेस. आणि तिथे गेल्यानंतर तू एका म्हणजे असं ऑपोजिट साईडला बघते, मागणं कोणीतरी टॅप करेल, तू टर्न करशील, करण असेल. आणि मग करण एक मिठी मारेल तुला, आणि मग तुम्ही एकमेकांकडे बघायचं. मॉन्टाज गाणं संपलं. म्हटलं ठीक आहे, सोपं काम आहे. आणि मी ह्याला फोन करून सांगते ऐक मी लंचपर्यंत घरी येते, आपण मस्त जेवायला जाऊ. तर हा बोल ओके 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 छान, आय कांट वेट टू सी यू, बघूया भेटूया. आणि मग मी तो पूर्ण सेट बघत होते, वेगवेगळ्या ठिकाणी माझे शॉर्ट्स घेत होते. मला तो सेट इतका आवडला. म्हटलं सिद्धू यार आपण आपलं प्री वेडिंग शूट इथे करायला पाहिजे. ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं त्यावेळेला ती म्हणाली की, आणि त्या ब्लॉग मध्ये ती इतकं लकीली म्हणाली आहे तिथे मॅरी मी, आणि तो प्री वेडिंग आणि त्याचाच सेट आहे. तर ती म्हणत होती की ही जागा इतकी सुंदर आहे, इथे तुम्ही कोणाला तरी प्रपोज करू शकता. खूप सुंदर छान जुळून येत होतं सगळं. आणि इथे हा पण ब्लॉगिंग करतोय त्या मोमेंट साठी म्हणून इथे मी करत होते. सो ते इतकं जुळून आली आहे ती अक्षरशः गोष्ट. आणि मग दुसऱ्या टेकला टॅप केल्यानंतर, टर्न केल्यानंतर मी येतो आणि मग मी तिला तिथे प्रपोज केलं जे गाण्यात आहे. सो ती जी एक मोमेंट आहे की ती टर्न झाल्यानंतर ती मोमेंट इतकी आयुष्यभर लक्षात राहणार आहे. त्याच्यासाठी इट वॉज वर्थ इट. इम्पॉसिबल. तू जर शांततेत माझं लिप रीड केलं तर तुला कळेल की मी म्हणते तू वेडा आहेस का, तू पागल आहेस का.
पडते. इट वॉज सरियल, म्हणजे मी कधीच विसरू शकणार नाही. पण तुमची मैत्री आय थिंक 10 वर्ष वगैरे झाली असतील. 2015. हा, 15 मध्ये आम्ही त्या सिरियल मध्ये होतो. आमचे फार दोघांचे काही दिवस किंवा एकत्र सीन आम्ही ओळखायला लागलो. तिथे ओळख झाली. नंतर हिने एक मालिका केली, मी एक मालिका केली. त्यानंतर 1-2 नाही 4 सरस्वतीच्या काळात मध्ये मध्ये मी याला कधी फोन करायचो, चला भेटूया, जेवायला जायचं का, वर्षातनं 1-2 कॉल्स असायचे. पण मैत्रीनंतर जे रिलेशनशिप झालं किंवा एक कपल म्हणून ठरलं की आता आपण लग्न करायचं, एक असतं ना की आपण आता सोशल मीडियाच्या काळात वावरतो आणि आपल्याला ना खूप अपडेटेड राहायची किंवा आपल्याला सांगायची, असं एक हे असतं की आपण हे अपडेट करू, आपण इथे गेलो, फोटो पोस्ट करू. हे लपवणं किंवा प्रायव्हेट ठेवणं कसं होतं की आय थिंक लग्नाच्या दिवशी तुम्ही पोस्ट केलं असेल. म्हणजे मी पर्सनली मी फार गोष्टी अशा पर्सनल ज्या आहेत त्या टाकतच नाही तशा. ही खूप ऍक्टिव्ह आहे सोशल मीडियावर, पण तरी तिच्या ठरलेल्या गोष्टीत की ती रील करते किंवा सोना म्हणजे खुशबू बरोबर तिचं काहीतरी असतं. पण असं काही कधी टाकावंसं वाटलं नाही, खरं म्हणजे लपवण्यासाठी असं काहीच नव्हतं. पण ऑर्गॅनिकली ते डायरेक्ट म्हटलं लग्नाचंच होतंय तर मग तेच आपण गोड टाकूया. आणि त्याआधी काही खूप काळ गेला होता असे नाही. आणि मी तुला तेच म्हटलं, मी खूप काळ डेट करतच नव्हतो. ते इतकं क्विक झालं. मला वाटलं हार्डली मला असं वाटतं 6 महिने वर्षभर. लग्नासाठी विचारल्यावर किती दिवसात हा म्हणालीस की त्या क्षणी? लग्न आम्ही बसून ठरवलंय, असं काही नाहीये. आम्ही ना काय जरा थंडीत करूया का लग्न, डिसेंबर नको डिसेंबर नको, ते इयर एंड असतो ना, मग जानेवारी नको खूप घाई होईल यार, जस्ट न्यू इयर मध्ये, मग फेब्रुवारी थंड हा चला, हे आम्ही बसून ठरवलं. मग माझ्या पप्पांना आईला फोन केला आणि सांगितलं की आई का फेब्रुवारी मध्ये करूया. मग मुहूर्त तेच म्हणालो की ते ती असं प्रपोज केलं, मग कोणीतरी विचार केला, हे टिपिकल असं काही झालं नाही म्हणून ते प्रपोज. आणि आय थिंक ते सगळ्यांना कॉलेजमध्ये होतं थोडंफार की विचार करायची गरज आहे. आपण एका मॅच्युरिटीच्या लेवलला आल्यानंतर असं असतं की माहितीच असतं की हा हे आहे, ही आपली स्टेबिलिटी आहे, इथे आपलं मन स्थिरावतं आणि इथेच आपल्याला राहायचंय. सो ते काही त्यामध्ये विचार करणार काही नव्हतंच. पण जेव्हा घरी सांगितलं तेव्हा घरातनं काय रिएक्शन झाले? आम्हाला माहिती होतं, आम्हाला तर आधीपासून हे घरच्यांचं. बाहेरचं पण म्हटलं की आम्हाला माहिती होतं सगळे. म्हणजे आमचं दुकान आहे डोंबिवलीमध्ये, तर तिथे सुद्धा गिराईक येतं, ते आई बाबा सांगतात आम्हाला आधीच माहिती होतं. आता ते मला माहिती नाही कसं, पण ते सगळ्यांना ते ना, आम्ही जी सिरियल करायची होती लव्ह स्टोरी होती आणि त्याच्यामध्ये असे आमचे खूप सीन्स असायचे, त्याच्यामुळे एक ते तसं एक इम्प्रेशन होतं आणि लोक कनेक्ट होतात कॅरेक्टरशी आणि कुठेतरी वाटतंय ह्यांचं खऱ्या आयुष्यात व्हायला हवं. आणि हे लोकांच्या ज्या कमेंट्स आल्या ना, त्याच्याने आम्हाला वाटलं की अरे ही सिरियल किंवा लोकांना खूप आवडायचं त्याचं. आणि जेन्युइनली आजही लोक म्हणतात आम्ही युट्यूबवरती बघतो तू अशी जवळ राहा, तुमची जोडी खूप आवडते आणि माझी खूप इच्छा होते. आणि मला आश्चर्य वाटतं की लोक आपल्या आयुष्यातला एवढा वेळ काढून इतकी गोड मोठमोठे मेसेजेस लिहितात की माझी खूप इच्छा होती तुम्हा दोघांचं लग्न व्हावं, तुम्ही दोघं एकत्र आलात, मला खूप आनंद झाला. तर हे इतके स्वीट लोक आहेत आणि इतक्या मनापासून विश करतात. तर मला खूप आनंद होतोय अशा कमेंट्स वाचल्यानंतर. आणि जसं तू म्हणालीस की घरातल्यांना सुद्धा खूप आनंद झाला होता, कारण एकतर ऍज अन ऍक्टर हा खूप आवडायचा घरी आणि त्यात हा खूप गुड लुकिंग आहे. तर त्यामुळे सुद्धा घरचे खूप खुश होते की एक छान मुलगा. आणि मुळात माझे बाबा अनन्याचे खूप मोठे फॅन होते. अनन्या नाटक त्यांनी जवळपास 5-6 वेळा बघितलंय आणि जय दीक्षितचे विशेष फॅन, म्हणजे खूपच आवडतो. दरवेळेला ते नाटक बघायला प्रयोग असेल तर मित्रांना घेऊन यायचं, ते जाणारच. आणि सगळ्यात जास्त त्यांनीच पाहिलं असेल म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर्स पैकी. आणि मित्रांना घेऊन जाणार आणि दरवेळेला नवीन मित्र सगळ्यांना विचारणार की तुम्ही बघितलं अनन्या, मग चला आता माझ्या बरोबर. त्यांना खूप आवडायचे नाटक. सो ते तर खूप जास्त खुश झाले होते की सिद्धार्थला म्हणजे पसंत आहे. पण ना एक असतं की दोघंही एका क्षेत्रातले असल्यावर ना कुठेतरी भीतीही असते, आज काम मिळतं उद्या नाही मिळत, किंवा ही खूप अनसेटल फील्ड अशा पद्धतीने आपण हिच्याकडे बघू शकतो किंवा बघतातही खूप जण. जेव्हा कळालं की आता आपण अशा फील्डमध्ये आहोत दोघं, तर एक फायनान्शियल आपण विचार करतो किंवा ते कसं मॅनेज करायचं, किंवा आज तिला चांगलं काम मिळालं मला तसं नाही मिळालं, ते थॉट्स येणं, कुठेतरी ते कम्पॅरिझन होणं. काहींमध्ये होतं, काहींमध्ये ते समजूतदारपणे हे होतं.
तर ते कसं असतं किंवा एकमेकांना बूस्ट कशा पद्धतीने करताय? मी तुला म्हणालो ना, या रिलेशनचं फाउंडेशन एक खूप निखळ मैत्री असल्यामुळे तिचं जर आयुष्यात चांगलं झालं तर मला खूप आनंद होतो, किंवा माझं जर काही झालं चांगलं तर तिला आनंद होतो. आणि हे जे एकमेकांबद्दलचं जे एफर्टलेसली चांगलं वाटणं आहे, मला असं वाटतं ते असेल तर बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. एक अंडरस्टँडिंग असेल ना तुमच्यामध्ये, कम्पॅटेबिलिटी असेल ना, तर काय हे फील्ड अनसर्टन आहे, मग एकंदरीत आपण बघितलं मग सगळं आयुष्यच अनसर्टन आहे. पण ह्या सगळ्या अनसर्टन याच्यामध्ये एखादी हक्काची व्यक्ती असणं, मला असं वाटतं हे जर तुम्हाला असेल तर तो प्रवास खूप खूप इझी होत असेल. आता आम्ही सुरुवात केली तर त्या याच्याने चांगलं चाललंय. ऍब्सोल्युटली. आणि जसं तू म्हणालीस की एका फील्डमध्ये असण्याचे मला फायदे जास्त दिसतात. एक्झॅक्टली. कारण काहीच एक्सप्लेनेशनची गरज नाही. जर 12 तास जरी फोन नाही उचलला तर ह्याला माहितीये की शूटिंगचं वातावरण कसं असतं, मला माहितीये की शूटिंग मध्ये कसं असतं. एक बेसिक गोष्ट असते की काही ऍक्टर्सना मे बी अवघड सीन आहे समजा, तर मला माहितीये की मला याला जरा मेंटली पीस द्यायचं, आज फोन नको करूया. सो ह्या गोष्टी ना अनसेड आहेत. फील्डमध्ये असल्यामुळेच मे बी ह्या फील्डचा नसता, दुसऱ्या फील्डचा असता तर मला सांगावं लागलं असतं, ऐक ना मला जरा गरज आहे, आता मी थोडा वेळ बोलू नाही शकत वगैरे. आणि ते काही चुकीचं नाहीये न समजणं किंवा काय, पण हा बेनिफिट आहे इन टू द सेम इंडस्ट्री. आणि दुसरी गोष्ट, एकमेकांचे प्रोजेक्ट ऐकल्यानंतर मला खरं तर स्वतःचा प्रोजेक्ट ऐकल्यानंतर कदाचित एवढा आनंद नाही होणार जेव्हा याला त्याच्या मनासारखं काम मिळतं. आणि सेम गोज विथ हिम. आय मीन ही हॅज गॉन आउट ऑफ हिज वे. जेव्हा मला एखादं प्रोजेक्ट, जसं आता शाबाश मी तुझं म्हटलं, तेव्हा तर आमची म्हणजे खूप घट्ट मैत्री होती. पण आउट ऑफ द वे जाऊन त्यांना ऑडिशनसाठी मी एका ग्राउंडवरती क्रिकेट खेळते असा व्हिडिओ हवा होता, ज्यासाठी याने नाशिकमध्ये, मला तर मुंबईचं एकतर आउट ऑफ हँड प्राइजेस होत्या ग्राउंडच्या, तर ह्याने नाशिकमध्ये एक प्रॉपर ग्राउंड बुक करून माझ्यासाठी एक व्हिडिओग्राफर बुक करून माझं ऑडिशन हे केलं होतं, बिकॉज ही रिअली वॉन्टेड की मी शाबाश मितूमध्ये काम करावं. सो तो आउट ऑफ वे जाऊन काही गोष्टी करतो. आणि सेम माझे जितके ऑडिशन्स असतात ते मी मोस्ट ऑफ द ऑडिशन्स 99% ऑडिशन्स मी तिच्या बरोबरच करतो. आणि ते इतके चांगले आणि पॉझिटिव्हली आम्ही एकमेकांचे क्रिटिसिझम्स घेतो, अशा वेळेला फीडबॅक्स घेतो. कारण चल परत, चल आज जा परत ये, आम्ही ब्रुटली एकमेकांशी बोलू शकतो. पण हे खूप गरजेचं आहे. म्हणजे 100% कोणी सांगण्यापेक्षा आपल्याच व्यक्तीने सांगितलेलं ते जास्त आपण कनेक्ट करतो आणि तेवढ्याच जास्त ताकदीने. रिलेशन मध्ये इगो आला ना तर त्याचं काय म्हणजे ते संपतच. त्याच्यामुळे ती चांगली गोष्ट नाहीच आहे. त्यामुळे ती जर कधी, आणि कुठलंही असं काही परफेक्ट रिलेशन नसतं, त्याच्यावर रोज काम करत राहणं गरजेचं असतं. मी उद्या चुकेल, ती चुकेल, आपण एकमेकांना सांभाळून घेऊन पुढे जायचं असतं. सो ते आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. ओके, चुकीचा विषय निघाला तर सॉरी कोणाकडून आधी येतो? त्याच्यासाठी मी सॉरी आहे काय, तर मला वाटतं हा युनिव्हर्सल नियम की सॉरी तर मीच म्हणतो. म्हणजे पण हल्ली मी शिकते, मला ही गोष्ट कळली आहे. हे मलाही माहितीये की हा जास्त सॉरी बोलतो, आणि मला का बरं एवढं जोड जातं सॉरी बोलायला हे माझं मला कळत नाही. बट आय हॅव डिसाइडेड टू वर्क ऑन इट. सो मी एक सॉरी म्हणते, पण माझं पुढचं असतं तर बोलले ना सॉरी तर सोड ना. सो हे माझं पुढचं वाक्य असतं, एक सॉरी आणि संपलं. मी तिच्या ब्लॉग मध्ये म्हणालो होतो, पण माझा डाएट चालू आहे सध्या की मी 50 ग्राम चिकन, काय 150 ग्राम चिकन, कार्ब्स, आणि त्याच्या बरोबरीने 10 सॉरी डाएट मध्ये आहे. हेल्दी लाईफस्टाईलचा डाएट आहे. पण खुशबूला जेव्हा सांगितलंस तेव्हा तिचे काही रिएक्शन होते, आणि जसं मी म्हटली की ते पण याच फील्डचे आहेत, तर तिने काही असं समजवण्याचा किंवा सांगण्याचा किंवा टिप्स असं आपण म्हणतो की ही गोष्ट थोडी सांभाळून कर किंवा असं काही तिने सांगितलं? मी तिला सांगण्याआधी तिलाच कळलं होतं. सिन्स ती माझी मोठी बहीण आहे, तिची ऑब्झर्वेशन माझ्या बाबतीत जरा जास्तच ऍक्टिव्हेटेड असतं, आणि तिलाच आधी कळलं होतं की तुला माहितीये मग काय होतंय ते, असं तिचं पहिलं वाक्य होतं. मी म्हंटल हो मला कळतंय मी काय करते. सो आम्ही त्या बाबतीत नेहमी खूप क्लिअर आहोत लव्ह लाईफ्सना घेऊन एकमेकींशी. तर तिला हा खूप जास्त आवडायचा, आणि हा तिच्यासाठी लहान भावासारखा आहे. खरंच सांगते, त्यांचं रिलेशन तसं आहे. ह्याला कायम मोठी बहीण हवी होती. ही इज अ सिंगल चाइल्ड, तर त्याला खुशबूच्या रूपात एक मोठी बहीण मिळाली आहे, त्याला हवी होती तशीच. तर खुशबूने मला पहिल्यांदा हेच म्हटलं होतं ना, तिला आवडतो हे मला माहिती होतं, फक्त ती एक फेज असते ना टू मेक इट ऑफिशियल.
सो मी तिला म्हटलं होतं हो मला माहिती आहे काय आहे ते. आणि मग ऍज एव्हरीबडी साईड जेव्हा मी म्हटलं की हा आता वी हॅव डिसाइड टू गो अहेड विथ दिस, सो ती म्हणाली होती हा मला माहिती होतं. पण आम्हाला ना सगळ्यांना चौघांचा तुमचा बॉन्ड खूप आवडतो. म्हणजे खूप छान असतं की तिच्याकडनंही तुमच्यासाठी कौतुकाची थाप असते, तुमच्याकडनंही त्यांच्यासाठी कौतुकाची थाप असते. जेव्हा हा बॉन्ड तयार झाला आता किती छान वाटतं. अरे खूप कम्फर्ट झोन तर खूप चांगला म्हणजे काय ना, मी ती मोठी बहीण वगैरे हे म्हणाली ते आहेच, ती फॅक्टर्स आहे. पण तिचं आणि माझं रिलेशन ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इतकं छान ग्रो होत चाललं आहे की ती माझी मैत्रीण पण आहे. मला काही गायडन्स हवा असेल तरी मी तिला विचारतो, कुठलाही प्रॉब्लेम झाला तरी मी तिला फोन करतो, यार असं असं आहे. आणि तिचं सजेशन किंवा तिचं म्हणणं खूप मॅटर करतं आणि ती योग्य वेळेला ती इतकं करेक्ट काहीतरी सांगत असते. जेव्हा आम्हाला एखाद्या ऍडवाइसची गरज असते आम्ही तिच्याकडे जातो, कारण ती एक खूप स्ट्रेट आणि क्लिअर ऍडवाइस असते, ब्रुटली ऑनेस्ट. तिचं ओपिनियन देणार, मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, आणि त्यात काही असं फिल्टर करून बोलत नाही. त्याच्यामुळे आपल्याला छान वाटतं. आणि संग्रामच्या बाबतीत संग्राम माणूस म्हणून इतका वेगळा, इतका गोड आहे हो की म्हणजे फार कमी लोक असतात संग्राम सारखी, त्याच्यासारखा इगोलेस माणूस तो नाही बघितलंच नाही. त्याच्यामुळे अशी पॉझिटिव्ह सोल्स असल्यानंतर ते बॉन्ड तो खूप आपोआपच होतो. आणि मला असं वाटतं हे जे ऑर्गॅनिकली झालेले बॉन्ड असतात ते असे टिकतात. म्हणजे आम्ही चौघे फ्रेंड्सच्या ग्रुप सारखे आहोत, म्हणजे रिलेटिव्ह पेक्षा. म्हणजे आणि आधी तसंच होतं ना की ही मैत्रीण होती, याच्याने सोना खुशबू मैत्रीण झाली, संग्राम मित्र झाला, आणि लग्नाआधी संग्राम माझा मित्र होता. आता संग्राम माझ्याशिवाय खूप मोठा आहे तसा, म्हणजे 5 वर्षांचा आमच्यामध्ये गॅप असतो. तर मला आठवतं लग्नामध्ये सुद्धा, त्या दोघांच्या लग्नामध्ये आमच्याकडे एक पद्धत असते, पायावर पाणी असं टाकतात, काहीतरी आहे. तर गुरुजी म्हणाले यांच्या पायावर पाणी सोडा. म्हटलं कोण? संग्रामच्या. तर म्हणे संग्राम हो म्हणा. सॉरी याचं लग्न आहे, आपण आज खूप रिस्पेक्टेड अनएक्सपेक्टेड आहे. सो पण तसं आमच्यामध्ये तसं अजिबात नाही. संग्राम म्हणजे इतका इझी गोईंग माणूस आहे ना, इतका की तो कोणाशी मैत्री करू शकतो, त्याला काहीच फरक पडत नाही तो कुठे आहे काय आहे, तो नेहमी आहे तसा असतो. आणि त्यामुळे इतकी काहीही विचार न करता समोरच्याला इतकी मदत करू शकतो. नाही त्याला तो असा एफर्टलेसच माणूस आहे खूप, तर ते मजा येते त्याच्यामुळे. पण आता पुन्हा एकदा तुमच्या लग्नाकडे येते. लग्नाचे फोटो जे ड्रीमी खूप असं वाटत होते आम्हाला बघताना. काय मोमेंट होती ती? म्हणजे आम्ही व्हिडिओजही पाहिले, ते टची होते, इमोशनल होते. तुम्ही सांगतात आई बाबांचे, खुशबूचे, सगळ्यांचे त्यात रिएक्शन्स होते. खरंच ती मुवमेंट खूप छान होती. ती तुमच्याकडनं ऐकायची की काय तुमची मुवमेंट होती ती. आम्हाला असं अपेक्षित होतं, आम्ही आता हे शूट करायचं किंवा फोटोज काढायचे, तर ते सगळं जास्तीत जास्त कॅन्डिड मुवमेंट्स कॅप्चर कराव्यात त्या टीमने. सो शटर की जी टीम आहे त्यांची, तर त्यांना आम्ही हे सांगितलं होतं की आम्हाला सगळं खूप ऑर्गॅनिक आणि खूप नॅचरल मुवमेंट्स तुम्ही जितक्या कॅप्चर कराल, कारण माणसं तशी आहेत, किंवा कोणी जर बोलत नसेल तर तुम्ही त्यांना बोलतं करा. आणि असं काहीतरी खूप खरं असं काहीतरी पाहिजे, असं काही आपण क्रिएट नको करूया. त्याच्यामुळे ही त्यांची खरं तर कमाल आहे की त्यांनी त्या लग्नामध्ये त्या त्यांनी कॅप्चर केलंय आणि कुठलीच मोमेंट सोडली नाही. म्हणजे इतक्या गोड जेव्हा आम्ही पण बघत होतो, कारण लग्नामध्ये सगळ्यात जास्त दिवस काय ज्यांच्यासाठी फास्ट जातो ते म्हणजे नवरा बायको असतात. बाकी सगळे एन्जॉय करत असतात आणि निवांत असतात, पण आम्हाला कळलंच नाही की ते 2 दिवस कसे गेले, ज्या वेगात ते गेले. पण आमचे मित्र, फॅमिली, त्यांनी इतकी मजा करत होते. आणि ते आता बघताना किती गोड आहे, हे सगळे किती मजा करतायत मनापासून. आम्ही आता विचार करत होतो की आपण जाऊया का त्या रिसॉर्टला रिव्हिजिट करायला. माझं म्हणणं आहे की आपल्यासाठी इतकी माणसं फार मनापासून खुश आहेत आणि ते एकत्र येऊन एन्जॉय करतायत. ह्या मोमेंट्स कॅप्चर झाल्या ना, तर त्या बघताना आता 1 वर्ष झालं आणि आमचा तो व्हिडिओ आला, तो आम्हाला तेव्हा त्यांनी एडिट करून वगैरे दिला, तर ते इतकं आता रिव्हिजिट करताना फार गोड वाटतं. पण तितिक्षा तेव्हा काय फिलिंग होती? कारण की मुलीसाठी ना तर एक इमोशनल मुवमेंट पण असतो, तो आपण खूप विचार करतो त्या मुवमेंटसाठी, आणि तो मुवमेंट त्या दिवशी येतो. काय होतं ते? माझ्यासाठी तर खरंच थोड्या वेळासाठीच ती मोमेंट आली होती, कारण की अदरवाईज
सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट होते ना वगैरे मध्ये जास्त लक्ष होतं. लग्नाची रिस्पॉन्सिबिलिटीज आम्ही दोघांवर घेतली होती की आम्ही करतो सगळं, त्यामुळे आमच्या दोघांवरच खूप रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. सो जास्त वेळ आमचा त्यात गेला की ह्यांना हे मिळालं ना, जेवढाचं सगळं झालंय, डेकोरेशनचं कुठपर्यंत आलं ह्यामध्ये होतं. पण ती एक मोमेंट होती जी आय थिंक, आणि ती थोडी चाहुल कोणाचे मुळे सुद्धा ती थोडी ट्रिगर झाली माझ्यामध्ये, की जेव्हा मी खाली आले, मग पप्पांनी माझा हात पकडला आणि मग ती त्याला फुलो की चद्दर म्हणतात त्याला, तर ते घेऊन आले आणि मी जशी निघाले तसं गाणं वाजायला लागलं चाहुल गुणाची, आणि मला आत्ताही माझ्या अंगावर काटा आला. आणि ती एक मोमेंट होती तुझी की मला दिसतोय वर सिद्धार्थ, आणि आता झालं, आता लग्न होणार, मुहूर्त, ती घटिका आली होती. म्हटलं ओ हे खरं फायनली, ह्यासाठी आपण जवळपास गेले 3-4 महिने आपण इतकं प्लॅनिंग केलं आहे ह्या क्षणासाठी. बाबा आहेत, आई आहेत, खुशबू आहे, सिद्धू दिसतोय, सगळेजण खुश आहेत. वाव, हे असं साठवून ठेवायचं असं झालं होतं. आणि मी ती चालत होते आणि मला इतकं भरून आलं, मी त्या क्षणाला रडलेही होते, की मला असं झालं होतं की जसं स्वप्नात इमॅजिन केलं होतं तसं ही आहे ती मोमेंट, आणि ही फार सुंदर आहे. सगळे जी माणसं आम्हाला हवी होती त्या क्षणाला जवळ, ते सगळे होते, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता, आणि मी तो क्षण कधीच विसरू शकत नाही. आणि तो आय थिंक कॅप्चर सुद्धा खूपच सुंदर केला आहे ह्या गणेश आणि पूर्ण टीमने. सो या खूप गोड होते. पण कितीही असं ठरवलं ना की आपण लग्नाची कितीही तयारी केली वगैरे, पण तितिक्षाला त्या लुक मध्ये पाहिलं तेव्हा काय फिलिंग्स होते आणि काय थॉट आले तेव्हा मनात? असं काय झालं माहिती, आता बघ कशी गंमत असते की आता तू माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस, आणि मी एरवी तितिक्षा नो मेकअप काहीच नाही, अशी जरी अशी थोडं असेल तरी मी तिला कॉम्प्लिमेंट देतो. मला इतकं मनापासून बोलावंसं वाटतं की तू खूप गोड दिसते किंवा अप्रिशिएट करावं असं वाटतं, आणि मी ते करतो. आणि लग्नाच्या दिवशी मला माहित नाही माझ्याकडून असं का झालं, पण इतक्या गोष्टी डोक्यात चालू होत्या की मी तिला तिचे 3 लुक्स असतील, 4 लुक्स असतील, तर मी तिला त्या महत्वाच्या दिवशी जे मला वाटत होतं, पण मी तिला ती वर्बली कॉम्प्लिमेंट द्यायला माझ्याकडून राहून जात होतं त्या सगळ्या गोंधळामुळे. त्याच्यामुळे लग्नाच्या आधी सकाळी आमचा एक इंटरव्ह्यू चालू होता, त्याच्या आधी तितिक्षा माझ्यावर चिडली होती, मी रुसली होती की तू मला एंगेजमेंट झाली आणि ह्याने स्वतःच स्टँडर्ड एवढे हाय रेस करून ठेवलेत की तू उठ बस, मी घरच्या पजामामध्ये असताना म्हणतो गोड दिसते, इकडे मी नटापटा करून एंगेजमेंट साठी तयार होते, हळदीसाठी तयार होते, आणि तू मला म्हणतच नाहीस की मी छान दिसते. तर मी एकदा गेलं, दुसऱ्यांदा गेलं, म्हटलं ठीक आहे. मग संगीतच्या वेळेला सुद्धा आय थिंक राहूनच गेलं, असं बोलता असं बोलून गेला, छान आहे, छान, मस्त. पण त्याला एक माझं असं म्हणणं होतं की तू ह्या गोष्टीला 1 मिनिट तरी दिला पाहिजेस, एक्सप्लेन कर मला छान दिसते म्हणजे काय. पण हॅव्हिंग सेड दॅट, आताच्या वेळेला मी फोटोज बघतो किंवा व्हिडिओज बघतो, आणि त्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला मी तिला तो हार घालत होतो, तर ती इतकी सर्रियल मोमेंट होती माझ्यासाठी. तितिक्षा इतकी गोड दिसत होती. मला जी व्यक्ती मनापासून आवडते तिच्या बरोबर माझं लग्न होतंय, माझ्या जसं ही म्हणाली की जे असं सगळं स्वप्नवत असतं आपल्या डोक्यामध्ये, आपली जी माणसं आपल्याला त्यावेळेला तिथे हवी आहे ती सगळी आहे, आणि खरंच मनापासून ज्याच्याशी लग्न करायचे ती समोर आहे, ती इतकी सुंदर दिसते आहे, तर ती मोमेंट तुम्ही विसरूच नाही शकत. तर मला ते आर्टिक्युलेटच नाही करता येणार. पण आता गोड मुवमेंट सांगितला, पण असं कोणतंच लग्न नसतं ज्यात फनी मुवमेंट नाही घडत. हीच तो फनी मोमेंट आहे की मी इंटरव्ह्यू झालोय आमचा, तो त्यांना कारण तेवढं कमी वेळामध्ये हे करायचं होतं, आणि आम्ही तो एक इंटरव्ह्यू देतोय सगळं, पण आमचं जस्ट 1 मिनिट आधी भांडण झालं. भांडण म्हणजे जसं मी म्हटलं, हा इमिडिएटली सॉरी म्हणणारा माणूस आहे. सो द मोमेंट आय सेड की सिद्धू मी तयार झाले आणि तुम्हाला सांगितलं नाही मी कशी दिसते, आणि हे आता 4थ्यांदा होतंय. आणि त्याच्यानंतर जवळपास हा 15 मिनिटं मला सॉरी म्हणत होता, मीच कन्व्हिन्स होत नव्हते, मी हे करत नव्हते, सोडत नव्हते. आणि त्या ठीक आहे राहू दे मध्ये आमचा इंटरव्ह्यू झालाय तो की काय मग कसं वाटतंय, छान, इज द बेस्ट मोमेंट्स ऑफ लाईफ. पण ते क्यूट बॅन्टरच चालू होतं. दुसरी गोष्ट, एंगेजमेंटचे कपडे आणि सगळा असा रेडी झालो होतो, जस्ट एंगेजमेंट झाली, आणि माझे मित्र आहेत, कोर ग्रुप आहे, तर तिथे पूल होता, त्या पूलमध्ये जायचं नाही असं ठरलं होतं की, तर त्यांनी मला त्या याच्यामध्ये उचलून त्या पाण्यात फेकलं, त्याच्यात त्यांनी स्वतः उड्या मारल्या. माझे मित्र
सगळ्यात जास्त मजा ह्याच्या फ्रेंड्सने आणली आहे शाळेतल्या. हो. ते सगळे शाळेतल्या ह्यांचा एक कोर ग्रुप आहे आणि अर्थात फक्त शाळेतल्या नाही, आमच्या सगळ्याच फ्रेंड्सने मित्रांमुळे त्या लग्नामध्ये इतकी गंमत आली, फुल धमाल आली. आणि अजून एक होतं की डान्स जो त्यांनी लास्ट मोमेंट बसवला. कुठला मी आलो आलो. हो, म्हणजे मी एक प्रत्येकाचं एक असं काम असतं ना की जे लोकांनी बघून मित्र याचसाठी असतात की अशी कामं असतात ती उकरून काढायची आणि त्याचा सोहळाच करायचा सगळ्यांचा. माझे लकीली मित्र सगळे तसेच आहेत. त्याच्यामुळे त्यांनी ज्या काही एम्बॅरेसिंग मोमेंट्स आहेत त्याचा डायरेक्ट एक शोच लावला होता आमच्या संगीतच्या दिवशी. सो येस, पण तितिक्षा रागवते तुझ्यावर जास्त असं ते समजून येतं. तिला मनवण्यासाठी काय करावं लागतं असं? कारण तिला तिच्या आवडतं खायला दिलं. हे सगळं 10-15 गोष्टी ज्या काही आहेत त्या आपण करायचं, पण प्रोव्हाइडेड की एक 10 सॉरी आले पाहिजे त्याला शुगर कोट असं ते सॉरी नाही. पण दोघंही पुढे आहात म्हणजे हे आम्हाला फोटोज ऍक्टर नसतो तर आम्ही जाडे असतो. हो, म्हणजे इतकं आम्हाला आवडतं तो कंट्रोल राहत नाही. तुमच्या फूडी डेट्स खूप छान होत असतील. अमेझिंग. हे माझं असं रेझोल्युशन मध्येच असतं, न्यू इयर रेझोल्युशन मध्ये वगैरे, की खूप रेस्टॉरंट म्हणजे रेस्टॉरंट्स रिपीट नाही करायचे. नवीन नवीन रेस्टॉरंट्स मध्ये जायचं, नवीन नवीन डिशेस ट्राय करायच्या. आपल्याला नाही आवडली तरी ह्याला द्यायची, कारण की हा काहीतरी सेफ ऑर्डर करणार ना, ते मी घ्यायचं. सो हे एक आमचं ठरलेलं रिच्युअल आहे. आणि आय लव्ह इटिंग. म्हणजे मला लग्नानंतर जवळपास 100 लोकांनी सांगितलं एक तर आहेच कमेंट्स मध्ये की मी जाड झाले, विच इज ओके. आय यूज टू टेक इट प्राऊडली. आता आय एम वर्किंग ऑन इट. पण ह्याचं मेन कारण हेच होतं की मी दिवस रात्र पार्टी करत होते सिद्धू बरोबर. सो रोज घरी गेल्यानंतर मी सिद्धूने माझ्यासाठी एक समजा पिझ्झा ऑर्डर करून ठेवलाय, कारण की मी त्याला फोनवर सांगायचं नाही, अरे आज खूप हेक्टिक होता, आज मी खूप धावले, आज मी खूप रडले. मग घरी गेल्यानंतर पिझ्झा, तो एक स्वतः गेस करून सुशी. आम्हाला सुशी खूप आवडते. सो आता सुद्धा हा डाएटवर आहे, मी पण आहे, पण माझं असा सेफ डाएट आहे जो अचिवेबल असतो. ह्याचं थोडंसं अवघड आहे. तर आम्ही आमच्या गप्पा बऱ्याचदा ह्याच असतात की डाएट संपल्यानंतर काय खायचं, मग आपण तुला काय मेन्यू ठरलाय की डाएट एकदा जेव्हा ह्याचं होईल कम्प्लीट प्रोजेक्ट संपलं त्यानंतर हा काय खाणार हे आमचं ठरलंय. सो आमच्या गप्पा बऱ्याचदा जेवणाच्या असतात. आणि आय थिंक हे आमच्या पेरेंट्स कडनं पण येतं, कारण माझ्या पप्पांना पण जेवणाबद्दल बोलायला खूप आवडतं, बाबांना सुद्धा जेवणाबद्दल बोलायला खूप आवडतं. म्हणजे आता दुपारचं जेवण करता करता रात्री काय जेवायचं ह्याची चर्चा. सो हे आम्हाला एक एकंदर फॅमिलीमध्ये आहे. वी आर ऑल व्हेरी फूडी आणि त्यामुळेच ही जरा फिटनेस जर्नी डिफिकल्ट असते. पण एक फूडी आणि रोमॅन्टिक अशी कोणती डेट होती तुमची? खूप म्हणजे रादर सगळेच की मी ते इनकम्प्लीट आहे. सो हे ऍक्च्युली एक आहे की एक आमची जागा आहे वेस्टिनला, एक 24 आवर्स कॅफे आहे. ते आता नाही 24 आवर्स, सीझनल टेस्ट. आता नाही, आता ते बंद करतात पोस्ट कोविड. पण त्या ठिकाणी आम्ही रात्री छान 1, 2, 3 वाजेपर्यंत कॉफी पीत बसायचो आणि भरपूर गप्पा मारायचो. आय थिंक रोमॅन्स इज मोर अबाउट द एंडलेस टॉक्स रादर दॅन फूड. सो येस, एक ते होतं की आम्ही भरपूर गप्पा मारल्यात तिथे. दुसरी आमची फूडी रोमॅन्टिक डेट असं म्हणायचं झालं तर वेनेवर आय कुक. आणि छान असं खूप मेहनत केल्यानंतर जेव्हा सिद्धार्थची एक चांगली गोष्ट अशी की जेव्हा आपण काहीतरी बनवून देतो तो वेळ काढून त्या जेवणाचं भरपूर कौतुक करतो. असं कधीच होणार नाही की त्याने खाल्लं आणि सोडलं. पण आय रिअली अप्रिशिएट दिस, कारण खूप कमी जणांना हे जमतं की मेहनत, एका व्यक्तीची खूप मेहनत असते जेवण बनवण्यामागे. सो ती समोरची व्यक्ती अप्रिशिएट करते, ही खूप गोड गोष्ट आहे. सो जेव्हा केव्हा मी काहीतरी बेसिक जरी बनवलं, माझ्या हातचा ह्याला शेजवान डोसा आवडतो, सँडविच आवडतं, ह्याला फ्राईड प्रॉन्स आवडतात माझ्या हातचे. सो तो इतकं कौतुक करतो, इतकं कौतुक, म्हणजे जेवण संपेपर्यंत त्याचं कौतुक सुरू असतं. सो घरी आलं पाहिजे एकदा. अरे प्लीज प्लीज, खरंच आवडेल. सी फूड आणि ते सगळं फार मस्त. कोकण येस. पण असतं ना, आता मी तुमच्याकडनं मगासपासून जे ऐकते ना की मैत्री खूप गरजेची असते एक चांगल्या रिलेशनसाठी. पण एक इन्स्पायर क्वालिटी जर मी विचारली की हिच्यातली काय आणि तुला विचारली त्याच्यातली काय आहे, ती कोणती असेल?
तशा खूप आहेत तितिक्षामध्ये. सांगायची मला असं वाटतं की तिने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती खूप पूर्ण करते, म्हणजे तिच्या अर्धवट नाही सोडत कुठलीच गोष्ट. हे युट्यूब चॅनल पण हे तिच्या कम्फर्ट झोनच्या खूप बाहेरचं होतं, पण तिने ते घेतलं मनावर आणि तिने केलं. रादर क्रिकेटचं ती शाबाश मी तुझी फिल्म होती, ती क्रिकेट खेळायची आधी, पण एक खूप वर्षांचा गॅप होता. सो मी तिची त्या फिल्मसाठीचं प्रेप मी बघितलंय, तर ती तिथे म्हणजे ती घरी जाऊन अशी पडून असायची, पण ती इतकं 200% तिकडे द्यायची. आणि मला तितिक्षाचं काम खूप आवडतं. तितिक्षाची एक मला ऍक्टर म्हणून एक खूप स्पेशल गोष्ट अशी वाटते की काही कधी कधी डायलॉग्स असे क्लिष्ट लिहून येतात कधीतरी, पण तिला कितीही क्लिष्ट असा लिहिलेला डायलॉग दिला तर त्याच्यात काहीच बदल न करता जेव्हा ती तिच्या कन्व्हिक्शनने जेव्हा ती ते बोलते तेव्हा ते आपल्याला फार ऑड वाटत नाही, ते आपल्याला खूप सहज वाटतं. ही तिची मला खूप ऍक्टर म्हणून पण एक सुंदर क्वालिटी वाटते. आणि माणूस म्हणून ती खूप इमोशनल आहे, ती गोड आहे, ती खूप फॅमिली ओरिएंटेड आहे. तिच्यातली अजून एक महत्वाची गोष्ट की ती फॅमिलीला धरून चालणारी, म्हणजे तिला तिची लोक जी आहेत फॅमिली, तर ते अशी माणसं धरून चालायला फॅमिली तिची नेहमी प्रायोरिटी असते. ही एक खूप गोड गोष्ट आहे. अशा खूप. येस. सिद्धार्थ बद्दल सांगायचं तर तो एक म्हणजे मी पहिली ही गोष्ट अप्रिशिएट करेन जी माझ्यात नाहीये, हा खूप फिअरलेस आहे. म्हणजे हा घाबरत नाही आणि तुलाही म्हणजे मलाही घाबरू देत नाही. तो एकदम डिफिकल्ट सिच्युएशन जिथे मी थरथर कापेन, एस्पेशली नवीन लोकांमध्ये, एस्पेशली वेन इट कम्स टू शूटिंग इन फ्रंट ऑफ बिग नेम्स, हा खूप रिलॅक्स्ड असतो. हा नवीन जागांवर जाताना घाबरत नाही. सो एक ना अशी अनसेड भीती घालून ठेवलेली असते आपण आपल्या मनामध्ये की हे विचारू शकतो का. बेसिक असतं. समजा आता 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो, हे यांना विचारलं तर चालणार आहे का, हे माझं सुरुवातीला व्हायचं. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या कुठलीच ह्याच्यामध्ये हे फिअर्स नाही आहेत. हा बिनधास्त कोणाशीही जाऊन काहीही बोलू शकतो, मागू शकतो, एक्सप्रेस होऊ शकतो आणि इतकं पोलाइटली हे सगळं करेल की त्यामध्ये काहीच ऑफेन्सिव्हही वाटणार नाही किंवा काही चुकीचं वाटणार नाही. सो त्याची ही क्वालिटी मला माझ्यात नाहीये आणि ती मला घ्यावीशी वाटते, जी मला खूप इन्स्पायर सुद्धा करते. त्या व्यतिरिक्त बिईंग अ बॉय मला असं वाटतं की हा खूप इमोशनल आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप एक्सप्रेसिव्ह आहे त्याच्यामध्ये. आणि हा खूप गोड गुण आहे असं मला वाटतं. एक्सप्रेसिव्ह असणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं तू म्हटलं ना एका इंडस्ट्रीमधले आहात मग कसं काय करता, तर ह्या इंडस्ट्रीमध्ये एक आहे की इन्सिक्युरिटी वाटू शकते कारण द इंडस्ट्री इज फिल्ड विथ ब्युटी. तर पण हा इतका एक्सप्रेसिव्ह आहे माझ्याबद्दल, एस्पेशली माझ्या प्रत्येक छोट्या गोष्टीला इतका अप्रिशिएट करणारा आहे, इतकं भरभरून बोलणारा आहे की मला इन्सिक्युरिटी कुठेही स्पर्श करून जात नाही त्या स्वभावामुळे. सो ती एक गोष्ट आहे. आणि त्या व्यतिरिक्त खूप भारी सेन्स ऑफ ह्युमर आहे असा, तर मी दिवसभर हसत असते. सो ती एक गोष्ट आहे जी मला खूप आवडते. किती छान. पण जसं तू म्हणाला ना की फॅमिलीला तू बांधून ठेवतेस, सासू सासऱ्यांशी त्यांच्याशी कसं रिलेशन आहे ते तर आम्ही बघतोच की खूप छान आहे, पण किती मिक्स झाली आता. ते खूपच गोड आहे. म्हणजे मी ब्लेस्ड आहे. मी याला म्हणायचे की मला तुझ्यासाठी म्हणून कमी तुझ्या फॅमिलीसाठी म्हणून जास्त लग्न करावं वाटतं, कारण इतकी गोड फॅमिली आहे. आई बाबा, आजी आजोबा, मावशी काका, से मनू काका काकू सगळे 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 इतके गोड आहेत आणि इतकं ती ना पूर्ण फॅमिलीच एक्सप्रेसिव्ह आहे प्रेमाच्या बाबतीत. भरभरून सांगतात की किती प्रेम करतात ते आपल्यावरती आणि फक्त सांगत नाही, त्यांच्या ऍक्शन मधनं सुद्धा वारंवार दिसतं. तर आई बाबा तसे आहेत. आई तर एकदम फ्रेंड आहेत, म्हणजे त्या कुठल्याही जनरेशन मध्ये मोल्ड होऊ शकतात आणि ऍडजस्ट होऊ शकतात आणि त्या पद्धतीने आपल्याशी वागतात. सो त्यांचे ते एफर्ट्स दिसतात. त्या खूप खूप गोड आहे स्वभावाने त्या बाबतीत. बाबा म्हणजे एक लग्न माझं कारण आहे वजन वाढण्याचं, तसंच बाबा, कारण बाबा मला इतकं खाऊ घालतात माझ्या आवडीचं. नाशिकमध्ये गेल्यानंतर एक जागा आहे जिथे मिल्क केक मिळतो, त्या जागेचं नाव आहे गणेश स्वीट्स. तर तिथला मिल्क केक मला खूप आवडतो. तर मी जेव्हा नाशिकला जाते तेव्हा तो 1 किलो वगैरे घरी आणून ठेवलेला असतो आणि तो 1 किलो मी खाते, इतका मला तो आवडतो. सो बाबा ह्याला कारणीभूत आहेत. सो आई बाबा माझ्यावरती असं भरभरून प्रेम करतात. आता ही साडी मला मावशींनी दिलेली आहे.
सो असं प्रत्येक ठिकाणून मला भरभरून प्रेम मिळत असतं, आजी आजोबांकडनं मिळत असतं. सो मी खूप जास्त ब्लेस्ड आहे त्या बाबतीमध्ये, खूप जास्त. खूप छान बॉन्ड झालाय म्हणजे तिथेही तुझा. तर आता एक असं विचारते की जर एखादी सवय बदलायची असेल तर तुला काय वाटतं की त्याने ही सवय बदलावी, आणि तुला काय वाटतं की तिने ही सवय बदलावी? त्याने असं हात लावला की लिस्ट निघेल. माझी लिहू शकते. मला असं आठवत नाही. बघ ना, ही सवय बदलायला हवी. म्हणजे मी बदलायला हवी असं सांगायचंय तुला? तू काय बदलायला हवं तेच विचार करते. मी थोडी चिडचिड कमी करू शकतो. म्हणजे ह्याला खूप राग येतो असं नाही, पण ह्याला एवढा राग आला तर तो एवढी ऍक्टिंग करू शकतो चिडचिडची. तर ते त्याने कमी करायला हवं. ते आता जस्ट येताना झालं, ते तिच्या डोक्यात तेच आलं आता. असं काही नाहीये. चल तू सांग. नाही, तितिक्षाने काहीच बदलू नाही. एक सांग ना पटपट आवरायला. तितिक्षाने जरा पहिलं सॉरी म्हटल्यानंतर दुसरं लगेच जे वाक्य ती म्हणते की काय हे बासना वगैरे, ते करून अजून एकानंतर दुसरेपर्यंत तरी पेशन्स वाढवावं एवढं मला. ओके. म्हणजे तुम्ही असं ठरवलंय का लग्नाच्या आधी थोडेसे रुसवे फुगवे, येण्याच्या आधी इंटरव्ह्यूच्या रुसवे फुगवे, असं होतच का सगळीकडे? मला ना ऍक्च्युली ऑन अ सिरियस नोट तिने काय बदलावं तर तिने फार विचार करू नये. तिनं थोडं स्ट्रेस घेते, नको त्या गोष्टींचा जास्त स्ट्रेस घेते. ती गोष्ट तिच्यातली सगळ्यात वाईट आणि थर्ड क्लास गोष्ट आहे प्रतीक्षा. ती तू बदलावीस, ती काढून टाकावीस. पण दोघंही याच फील्ड मध्ये तर वेळ देता येत नाही. तो वेळ कसा मॅनेज केला जातो? जागरण. आम्ही वर्षभर याचाच विचार करतोय की स्लीप सायकल नीट कशी करायची. काय नाही, रोज ठरवतो आता 10:30 झोपायचं काही झालं तरी, आणि 6ला उठायचं, 5:30-6ला उठायचं. कसलं काय, आम्ही गप्पा खूप गप्पा मारतो दिवसभर. जर नाही वेळ तुम्हाला एकमेकांसाठी तर जो मिळतो तो तुम्ही देतात एकमेकांसाठी. सो तेव्हा जागरण करायचो. खूप गप्पा. महत्वाचं होतं की गप्पा व्हायला पाहिजे. मग ते कशा फोनवर चालतील, मध्ये वेळ मिळाला तरी चालतील. मला असं वाटतं ज्या वेळेला ते आपोआप होतं, तो वेळ काढावा नाही लागत. हा, ऍक्च्युली थोडा क्वालिटी टाइम घालवण्याची गरज आहे. खूप वेळ घालवण्याची खरं तर गरज नसते. फोन शिवाय 1 तास पण इनफ होऊन जातो. मग ते छान, दॅट्स अ क्वालिटी टाइम. वा. पण जसं तू मगाशी म्हणालीस की खाऊन मी जाडी झाली, कमेंट आल्या, त्यात अशाही कमेंट आल्या की दिक्षा प्रेग्नेंट आहे का, किंवा आम्ही काही रील्स बघितले तेव्हा खरंच असं वाटत होतं की खरंच असं आहे का. पण या फील्ड मध्ये डायरेक्ट म्हणते की रील मध्ये आम्हालाही वाटलं असं खूपदा वाटत होतं की सगळ्यांची आता ती डाएट करते आहे. येस. तर आता ती आमरसपुरी खाऊन ती तिचं याच्यानंतर ती डाएट करते. बट डाएट इट विल टेक सम टाइम यार, थोडा वेळ द्या. काय व्हायचं अगं, ती ना 12 तास 14 तास काम करायची, खूप काम तिला, आणि तिला धावपळ करायची असायची. आल्यानंतर तिचा चेहरा तिचा एवढा त्याला खरं तर मी कल्प्रेट आहे त्याचा जास्त, की ती खूप वेळा सांगायची की सिद्धू हे डाएटचं डिपार्टमेंट तुझं आहे, तू मला पुश कर. पण मला तिचा तो चेहरा बघून मला असं व्हायचं की नाही यार, हिला आता ना काहीतरी मला शेअर करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेला बळजबरी दिलं की तू खा, बरं वाटेल तुला. सो आय टेक द रेस्पॉन्सिबिलिटी. पण आता मी मूळ प्रश्न एकदा विचारते परत, की असं सगळं होतं, पण या फील्डमध्ये असं खूप जणांचं असतं की ते प्लॅनिंग नको, किंवा आपण एक बोलतो फॅमिली प्लॅनिंगचं खूपदा विचारलं जातं की कधी करताय. या क्षेत्रात असताना किंवा एक कपल म्हणून तुम्ही याकडे कसं बघता, किंवा काय मत आहे यावर तुमचं? आम्हाला हवी आहे फॅमिली, आमची खूप इच्छा आहे. आणि प्लॅनिंग असंच नाही, बट हे आम्हालाच माहितीये की आम्हाला आता जरा सेटल व्हायचं आहे. खूप प्रोजेक्ट लाईन अप आहे. गंमत अशी आहे की आधी त्याच्याबद्दल भीती वाटायची, जो एक ऑब्व्हियस स्ट्रेस येतो तो यायचा. म्हणजे आम्ही लगेच आता रेडी आहोत का ते करायला, तर अजून नाही वाटत आहे. पण आमच्या घरात 2 ऍक्टर्स आहेत की ज्यांना 2 बाळ आहेत, आणि ते इतकं एफर्टलेसली ते सांभाळतात ते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून असं आपल्याला एक उगाच कॉन्फिडेंट वाटतं की नाही यार, इट इज, जर ठरवलं तर हे शक्य आहे. आपण उगाच
स्ट्रेस घेतो फक्त त्या आमचं गोष्टीचा. झालं असं की लग्नानंतर आम्ही खूप फिरलो नाही आणि जे आम्हाला करायचंय ते आम्हाला खूप करायचं आम्ही- आता हे आता वर्ष तरी- आम्ही त्याच्यासाठी ठेवलं होतं की भरपूर फिरूया भरपूर, कारण की जेव्हा केव्हा प्लॅन करू त्यानंतर थोडस डिफिकल्ट होणार आहे फिरणं. सो म्हणून मग आम्ही म्हटलं की आता पहिले फिरून येऊ. पण गुढीपाडवा आहे आणि मागच्या पाडव्याला तुम्ही नाशिकला होतात, हो. तर कसा सेलिब्रेट केला आणि यावेळेस काय प्लॅन आहे? यावेळेस पण ह्या वेळेला आपला गेल्या वर्षी तो पहिलाच सण होता आमचा बरोबर. गुढीपाडवा. मग आम्ही नाशिकला छान गुढी उभारली होती आणि छान पूजा झाली होती नाशिकच्या घरामध्ये आणि खूप लाड झाले होते कारण माझा पहिला सण होता. ह्या वर्षी पण एक खूप गोड गोष्ट आहे, ते म्हणजे राधी चा अन्नप्राशन सोहळा आहे या गुढीपाडव्याला. सो आम्ही घरी जाणार आहोत आणि बाळाचं लाड करणार आहोत. सो ह्या वर्षीचं ते प्लॅन आहे आणि गोडाचं खाणार आहोत. असंच गोडाचं एखादं वचन सांगितलं की दोघांनी आज गुढीपाडव्यानिमित्त एकमेकांना द्या, ते काय असेल? बापरे, गोडाचं वचन मी प्रयत्न करेन की आपल्यात जर भांडणं झाली तर ती जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. आय विल नेव्हर गिव्ह अप ऑन. आणि मी काय करू? मम्मा हा, बट दॅट्स व्हेरी स्वीट. आय विल ऑल्सो नेव्हर गिव्ह अप ऑन यू. येस, पण आता एक छोटासा गेम घेऊन आलीये. गुढीपाडवा स्पेशल असं नाही म्हणता येणार, तुमच्यासाठी असं स्पेशल काही असेल. लिहायचं आहे. हा, किती वर्षांनी. एका पानावर एक उत्तर. हो हो हो. आणि ते उत्तर लिहिल्यावर एकमेकांना दाखवायचं नाहीये, पहिले कॅमेराला दाखवायचं. आवडता पदार्थ, तू त्याचा लिहायचंस, तू हिचा लिहायचं. अरे कसं लिस्ट लिहितो. एक दोन चालतील? हो. एवढं लिहून यातलं एकही नसेल तर अवघड आहे. हो, केवढं लिहितो तो. एवढं मला वाटतं एवढंच आहे. सिद्धू बास. सो मी लिहिलं आहे पाणीपुरी, पुरणपोळी, मोदक आणि मिल्क केक. तू लिहिलं असेल बिर्याणी, आय गेस. मटन बिर्याणी, बदामाचा शिरा, मोमोज. परफेक्ट. कपाटात कोणत्या रंगाचे कपडे जास्त आहेत? कोणाकडे? तिच्याकडे आणि तू त्याच्याकडे. ती तर काय पटकन लिहिल, मला माहिती आहे, कारण मी ऐकतच असतो त्याच्याबद्दल. तिच्याकडे असं काहीच नाहीये. म्हणजे तिच्याकडे वेगवेगळ्या रंगांचे आहेत. एका रंगाचे जास्त आहेत असं ऍक्च्युली नाहीये खरंच. तरी मला असं वाटतं की पिंक जरा जास्त लिहितो. हे उत्तर ब्लॅक असेल असं मला वाटतं, है ना? खूप आहेत. तो बोलला की मोरडा खातो यावून. हो, माहिती. आणि कसं माहिती का, हे ना ताव म्हणतो तुम्हाला. ह्या वेळेला ना ब्लॅक ट्राउझर, ब्लॅक शर्ट. हा, हे आजच्या इव्हेंटला. उद्या परत येईल, उद्याचा वेगळा इव्हेंट. ऐक ना, मी काय म्हणतो, ब्लॅक ट्राउझर, ब्लॅक शर्ट, त्याला फुल ब्लॅक लुक करू. फुल ब्लॅक असे जवळपास त्याने 10 वेळेला लुक्स केले आहेत. 10 फुल ब्लॅक लुक्स. आता त्याला मी काय बरं म्हणतात, सक्त ताकीद दिली आहे की कलरफुल कपडे घालायचे. दोघांनी एकत्र बनवलेला पहिला पदार्थ. ओ, एकत्र बनवलेला पहिला पदार्थ. पहिला ना, पहिला मी तो धरून चालतोय. काहीतरी लिहू नको, खरं लिहू. कॉफी बनवली एकत्र पहिले. ओ, एक असू शकतो. काय? चीज ऑमलेट. काय नाही. मॅगी नाही, कुठे काही बोल. ठार मध्ये ते एकत्र बनवले होते जेन्युइन. त्याच्या आधी कॉफी बनवली होती, पण ठीक. पण तो खाण्याच्या याच्यात येत नाही. सो हिडन टॅलेंट. हा, हे काहीतरी आहे. आता हे लिहिलंच गेलं पाहिजे. हिडन टॅलेंट.
नकला करणे. पोएट्री. तितिक्षा काय करते? तितिक्षा खूप चांगली मिमिक्री करते ऍक्च्युअली. पण मी अंडर प्रेशर परफॉर्म नाही करू शकत, हा माझा प्रॉब्लेम. किंवा परत कर म्हटलं तर नाही करत. एकदाच येतं ते मला आणि छान येतं. म्हणजे या गेमच्या शेवटी तेच म्हटलं अंडर प्रेशर, म्हणून मी आधी क्लिअर केलं. म्हणून मी आधीच क्लिअर केलं की अंडर प्रेशर नाही होत. या इंटरव्ह्यूच्या शेवटी ती तुझी छोटीशी नक्कल करून दाखव. Yes. Yes, नाही होत. Yes, होकार आलाय तिथून. पहिला एकत्र पाहिलेला चित्रपट. एकदम डेंजर आहे. अवघड आहे म्हणजे ते. थिएटर मध्ये. ओके ओके. ये आवडता क्रिकेटर. आई विराट ना. हा. एकमेकांना दिलेलं पहिलं गिफ्ट. ओके. हा. पहिलं गिफ्ट ना. न दिलेलं आठवते ना. हे मला नाही आठवत आहे. आय थिंक हे आहे तुझ्या नवीन घरासाठी प्रेम दिली होती. 10 वर्षांपूर्वी मी त्याला एक प्रेम दिली होती ती आजही आणि मी आमच्याकडे तिला आय वॉच. हो. राग आल्यावर काय करता? किंवा राग आल्यावर असा एखादा शब्द जो ही जास्त वापरते तू त्याचा. आणि हा येस चालतं घरात अनसेन्सर्ड नाही. राग आल्यावर तितिक्षा काय बोलते? हा, किंवा एक शब्द जो नेहमी प्रत्येक रागात असतोच किंवा प्रत्येक वाक्यात. मी नाही लिहू शकत आहे. एक मिनिट मला आठवलं. भेंडी म्हणतेस तू? तुला जर जाणवत नसेल तर हो बाळा, तू बोलतेस खूप वेळा. भेंडी म्हणते मी. काय बवाली आहे रे मी. मी काय म्हणतो नाही लिहिलंस. अरे राघव एक मिनिट. ठीक आहे. हा, हे लिहू शकतो. करेक्ट दाखवते. एकमेकांबद्दलचा एक प्लस पॉइंट. पण हा दुसरा दे की प्रश्न. प्लस पॉइंट आम्ही सांगितले की तुला नाही काय आवडतं, काय इन्स्पायर करतो. तरी Plus point. एकमेकांबद्दल एक शब्द. एका शब्दामध्ये कसं आम्ही हा, डिफाईन करा. ओके. सुख. तू जिंकला. जे पण इथे कॉम्पिटिशन नाही. हा तसा गेम होता. नाही नाही. कारण तितिक्षा कॉम्पिटिटिव्ह. एका शब्दात सिद्धार्थला एक्सप्लेन करायचं असेल मला नाही सुचत. खूप बोर आहेत मला सुचलेले शब्द. इटर्निटी मोमेंट्स. नाही मला असं सुचत आहे. सो सॉरी. एका शब्दात मला नाही सुधरत काही. प्लीज काहीतरी एक त्यातल्या त्यात. मी लिहिणार होता. पीस. शांतता. ठरल्याप्रमाणे एक छोटीशी मेमिक. Yes. खरंच मला नाही असं. मी खरंच सांगते मी करेन कधीतरी. हे कर पण की. मला असं माझं म्हणजे जी करते. पण ते तसं नाही कळणार ना, मग वाटणार नाही ना ती. हा बरोबर. ती मिमिक्री वाटली पाहिजे. थोडस काही तरी यार असं नाही. सिद्धार्थ जेव्हा खोटं बोलतो तेव्हा त्याचं एक असं होतं की तो असं बोलताना अगं काय झालं, आणि मग त्याचं हे हलायला लागतं तर त्यालाही कळत नाही काय झालं. मी येत होतो मग त्याने मला फोर्स केला खायला, मग मी थोडं खाल्लं. मग मी म्हणते खोटं बोलतोस. तितिक्षा मला नेहमी सॉरी म्हणते.
त्याचं असं असं होतं. सो पण मी यापेक्षा बेटर मिमिक्री करते. अंडर प्रेशर नाही करत. कधीतरी मला प्लीज सिक्रेटली कधीतरी मला रेकॉर्ड करा हे करताना. खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. जसं तुम्ही सांगितलं की लग्नानंतर हा पहिला इंटरव्ह्यू होता आणि खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आणि आता मला असं वाटतं या इंटरव्ह्यूचा शेवट असा झाला पाहिजे जसा तुम्ही ब्लॉग मध्ये करता तो. सो एंड एकदा तुमच्याकडून. थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ बघितलात तुम्ही आणि भरभरून प्रेम केलं त्यासाठी सुद्धा. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ मधलं काय आवडलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अजूनही जर का तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.